जय भीम मित्रांनो. भारतीय इतिहासाच्या मैलाच्या शिळावर अनेक राजांच्या सीमा दिसतात. महान, बुद्धिमान, युद्धनीती, राजनीती, मुत्सद्दी, करुणेने भरलेला, अखंड भारतावर राज्य करणारा एकमेव सम्राट. 2000 वर्ष होऊन गेली, पण या मातेच्या स्मरणात अजूनही आहे. आजही तुम्ही जमिनीवर घाव करा, तिच्या उरातून बुद्ध आणि सम्राट अशोकाचेच अवशेष तुम्हाला मिळतील. कोण म्हणतं इतिहासाची नोंद फक्त पानावरच जतन केली जाते? या मायभूमीने स्वतःच्या उरात बुद्धाच्या या सुवर्ण युगाचा इतिहास जतन करून ठेवलेला आहे. भारताच्या मातीने बुद्धाच्या धम्माचा इतिहास आपल्या उराशी कवटाळून ठेवलेला आहे. या भारताच्या विचारातून, कार्यातून आणि संस्कृतीमधून अजूनही बुद्धाचे विचार पाझरत आहेत. ते ओळखण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल, कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणे माझे काम आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायचे आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही हे केलं तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर 2000 वर्षापूर्वीचा भारताचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजा याने असंख्य ठिकाणी शिळेवर, स्तंभावर, गुहेमधून, प्रस्तरावर कोरून ठेवलेल्या लेखांच्या रूपाने एक विश्वसनीय व चिरस्थायी इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे सम्राट अशोकांचा अफाट राज्य विस्तार, त्यांची राज्यपद्धती, त्यांची धर्मपरायणता, त्यांचे प्रजावात्सल्य, त्यांचे अपूर्व स्वार्थत्यागाने मनाची थोरवी दिसून येते. तसेच त्यांनी प्रजेमध्ये धर्मज्ञान, सदाचार आणि भूतदया इत्यादींचा प्रचार करण्यासाठी केलेल्या अलौकिक कार्याची माहिती मिळते. तशी पुराणातील कुठल्याही राजाची माहिती मिळत नाही, हे सत्य आहे. सम्राट अशोक हा भारतखंडाचा पहिला चक्रवर्ती राजा होता. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार कंबोज, कंदाहार म्हणजे आत्ताचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान पर्यंत पोहोचलेलं होतं. तसेच भारतातील असंख्य छोटी राज्ये त्यांच्या अधिपत्याखाली होती. अनेक राजे व महाराजे अशोक राजांचे मांडलिकत्व पत्करून राहिले होते. एवढा विस्तीर्ण मुलूक पूर्वीच्या इतिहास काळात कोणत्याही राजाच्या ताब्यात नव्हता. म्हणूनच आजही 2500 वर्षांनी केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात त्यांचे नाव दुमदुमत आहे. याचे कारण त्यांचे औदार्य, त्यांचे ऐश्वर्य व त्यांच्या अतुलनीय बुद्धीत आहे. अशा या सम्राट अशोकांचा दरबार, राजवाडा, महल कुठे होता हे आज ताग्यात ज्ञात झालेलं नाही. याबद्दल खंत वाटते. त्यांचे धम्म उपदेश असलेले शिलालेख, स्तंभ आजही उन्हा पावसात उभे आहेत. मात्र भारतभूमीच्या या सम्राटाचा राजवाडा ब्रिटिशांना देखील सापडलेला नाही. अशोकाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आताचे पाटणा शहर होती. त्यांच्याच काळात तिसरी धम्मसंगती अशोकाराम विहारात भरली होती. याचा अर्थ त्यांचे वास्तव्य तेथेच होते. सन 1895 मध्ये पाटण्यातील बुलंदीबाग येथे ब्रिटिश अधिकारी वेंडेल यांनी उत्खनन केले. त्यानंतर दुसरी संभाव्य जागा कुमरार येथे अमेरिकन पुरातत्ववेत्ते स्पूनर यांनी 1912 ते 1913 मध्ये उत्खनन केलं. त्यावेळी तेथे बरेच लाकडी स्तंभ, अवशेष, राख व दगड आढळले. 1951 ते 1955 दरम्यान जयस्वाल यांनी तेथे उत्खनन केले. तेव्हा तिथे एका भव्य दरबाराचे अवशेष असल्याचे लक्षात आलं. तेथे 80 खांब असून ते 8 रांगेमध्ये उभे होते. यावरून त्या जागी भली मोठी लाकडी इमारत उभी असावी व ती आगीत भस्मसात झाली असावी असे लक्षात आले. पण त्यावरून ते फक्त पुरातन अवशेष असल्याचे सिद्ध झालं. आज पाटणा शहर अवाढव्य वाढलेलं आहे. मोठमोठ्या कॉन्क्रीट इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. जुने वाडे नष्ट झाले आहेत. विहार आणि स्तूप असलेली संस्कृती लयास गेली आहे. आणि म्हणूनच ज्या राजवाड्यातून, महालातून, दरबारातून देवांना प्रियदर्शी अशोक राजा गरजला, जिथून ज्याच्या आदेशांचे फरमान सुटले, जिथे धम्म उपदेशाचा पाऊसच पडला, त्या सर्व वास्तूंना मी नमन करतो. मौर्य सम्राटाच्या त्या पवित्र वास्तू इथेच पाटलीपुत्र भूमीत चिरनिद्रा घेत पडलेल्या आहेत. याची सर्वांनाच जाणीव आहे. भविष्यात त्या वास्तूंचे पुरावे नक्कीच मिळतील अशी आशा धरूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, तरच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.